नमस्कार मंडळी. तर आज आपण नवरात्री सिरीज मधील पहिली माळ पाहणार आहोत आणि आज आपण बघणार आहोत पवई येथील नागदेवी मंदिराची माहिती. चला तर मग सुरू करूयात. तर मंडळी, एक अनोखे असे देवीचे मंदिर पवई भागामध्ये अगदी पवई तलावाच्या समोर उभे आहे. सुवर्ण मंदिर म्हणून ते ओळखले जाते. अतिशय भव्य परिसर मंदिराला लाभलेला आहे. प्रवेशद्वारावरती नागमूर्ती आपले लक्ष हे वेधून घेतात. नागदेवी म्हणून देखील हे मंदिर प्रसिद्ध आहे. येथील मूर्ती हे नागदेवीची आहे आणि ही मूर्ती आपल्याला सुवर्णासमान भासते. तिच्या मागे पंचमुखी नाग आहेत. ही मूर्ती जयपूरवरून खास बनवून आणली आहे. मूर्ती ही 3 फूट उंचीची आहे. तिच्या भोवतीची आरास ही आपली डोळे दिपवणारी आहे. ही नागदेवी पाताळ लोकाची देवता आहे आणि तिचे भक्त जे आज श्री 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 सुवर्ण बाबा म्हणून ओळखले जातात त्यांना देवीने दृष्टांत दिल्याचे म्हटले जाते. सुवर्ण बाबा मूळचे बंगलोर मधले, पण ते मुंबईतच वाढले. त्यांचे शिक्षण व्यवस्थित झालेले होते, मात्र त्यांना अध्यात्माची आवड असल्यामुळे ते पूजा अर्चा यातच रमले. 1949 मध्ये आज जिथे भव्य देऊळ आहे तिथे त्यांनी नागदेवी प्रतिष्ठापित केली. या भागामध्ये नाग आणि सापांचा मोठा वावर होता. आजही इथे नागोबा कुठे कुठे दर्शन देत असतो. सुवर्ण बाबांना नंतर भक्त मंडळींनी पाठबळ दिले. यातून हे मंदिर भव्य स्वरूपामध्ये उभारले गेले. आज या मंदिरामध्ये लक्ष्मी, सरस्वती, नवदुर्गा, रक्तेश्वरी, नागदेवी याशिवाय मदर मेरी यांची सुद्धा मंदिरे आहेत. शिवपरिवार आहे, नवग्रह आहेत, शनी महाराज, हनुमान, खंडोबा आणि साईबाबा सुद्धा विराजित आहेत. दर रविवारी इथे मोठी आरती होते. शनिवारी शनीची विशेष पूजा असते. नागपंचमी उत्सव तर इथे 2 दिवस आधीपासूनच सुरू होतो. यज्ञ, अभिषेक असतो. याशिवाय महाशिवरात्र, नवरात्र, हनुमान जयंती हे उत्सव इथे विशेष प्रकाराने साजरे केले जातात. मंदिराचे महात्म्य दिवसेंदिवस वृद्धिंगत झालेले आहे. अनेक क्षेत्रातली मातब्बर मंडळी सुद्धा इथे दर्शनाला येऊन गेलेली आहेत. आज सुवर्ण बाबा यांचे वय हे 90च्या वर आहे. ते आजही उत्साहात पूजाविधी आणि आरती करतात. त्यांचे पुत्र जगदीश त्यांना सहाय्य करतात. मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे स्वधर्मीयांचे मंदिर आहे आणि त्यामुळेच मुंबईचे ते खरे प्रतिनिधित्व करते असे म्हणायला हरकत नाही. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. जय अंबे.